गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे, कुठे चाललो हे नाही सांगत. आणि माझ्यासोबत येत आहे आज अर्णव, सॉरी चुकीची सांगितलं मी, अर्णव तर शिबिरला चाललेला आहे. हा येणार आहे माझ्यासोबत. हा तुम्हाला माहितीच आहे, जो नेहमी आमच्या ब्लॉगमध्ये नाही राहत, पण हा लहान भाऊ आहे माझा, रियांश. आता आम्ही गाडीत बसलो आहे आणि आता आम्ही चक्कर मारायला चाललो आहे, अंशुनी म्हटलं म्हणून. आणि आमच्यासोबत अर्णव पण आलाय आणि फोन पाहत आहे. आणि हा शिबिरमध्ये गेला नाही आहे, याला योगा आणि डान्स आवडत नाही. आणि नंतर आम्ही शिबिरमध्ये डान्स बघायला गेलो. सो गाईज, आम्ही निघालेलो आहोत. आम्ही चाललो आहे आता नागपूरला पर्यंत जाऊ आम्ही. त्याच्यानंतर जाणार आहे आम्ही नाश्ता करायला. नाश्ता कुठे करायला जाणार आहे अजून माहिती नाही आहे. हल्दीराम. इकडे माझी मावशी बसून आहे, इकडे माझी आजी, इकडे माझी मम्मी बसून आहे, इकडे अंशू बसून आहे, जो हर वेळेस मला एकटीला बसू देत नाही, सोबतच बसतो आणि त्रास देतो. आणि इथे ड्रायव्हर अंकल बसले आहे. गाईज, काका हाय करा. काका हाय करा. चलो मिलते हैं गाइस. गाईज, हा एवढा मोठा झालाय, पण याच्या मम्मीच्या मांडीवरच बसायला आवडते. आहे ना अंशू? हा बघा गाईज, आम्ही आता आलो आहे, बघू शकता कुठे आलो आहे. गाईज, बाहेर खूप जास्त ऊन आहे. आलो हल्दीराम. इथे माझ्या मावशी आणि पप्पा उभे आहे. माझ्या पप्पाचा फेस नेहमी असाच राहते. इकडून आजी आणि माझा भाऊ निघतोय, आप्पा बसलेले आहे मागे. जाऊन बघूया इथला नाश्ता कसा आहे. गाईज, आपण इथला मेन्यू चेक करूया. हल्दीराम, सूप, साऊथ इंडियन, चायनीज, खूप सारं आहे इथे, बघू शकता तुम्ही. बघा वॉशरूम मध्ये येऊन काय करतो अंशू, दाखव करून. हे बघा, हात देतो आणि जे हीटर आहे त्याने हात ड्राय करतो. बघा, हा. सो गाईज, आता मी आली आहे हल्दीराम मध्ये. इथे खूप सारा नाश्ता आहे आणि खूप छान छान आहे. आता आपण टेस्ट करून बघूया. आम्ही सगळ्यांनी डोसा, ढोकला, इडली हे सगळं बोलवलेलं आहे. आता आपण टेस्ट आहे, साऊथ इंडियन आहे, खूप साऱ्या प्रकारचा आहे इथे नाश्ता आहे. तुम्ही खाऊ शकता. इथे मेन्यू कार्ड आहे, मेन्यू कार्ड मी तुम्हाला टाकलेलंच आहे. काय त्याची मस्ती सगळं चालू असते. काही वेळाने या झोप पण शकते खाली, काही वेळा आपण बसू पण शकते, काही पण करू शकतो. गाइज, अंशुनी छोले भटुरे बोलले आहे, मी डोसा बोलले आहे. गाइज, यहाँ पे देखो कितनी ज्यादा भीड़ है गाड़ियों की. 7:30 वाजता सगळे निघणार.
था मैं खैरागढ़ जाऊंगी, है ना मम्मी? सितार है सितार. हे डफली आहे डफली. कॉलेज देख के आए हैं यहाँ का, देखते हैं अब क्या होता है. सो गाईज, खैरागडच्या हॉटेलमध्ये आली आहे मी रामचनकी म्हणून. पण इथे एवढी ऊन आहे, इथली ऊन आम्हाला सूटच नव्हतं. एवढी भयानक ऊन, एवढी करून होता माय गॉड. पण आता आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे, सो आता आम्ही जेवण करतोय गाईज. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही पनीरची भाजी, दाल खिचडी, दाल तडकाचं खूप काही खाल्लेलं आहे आणि मस्त पोट भरलं आमचं. आता आम्ही कारमध्ये बसतो आणि बघतो आता कुठे जायचं आहे. काही आता आम्ही डोंगर घरला चाललो आहे. आता वाजले आहे, आता 6 वाजत आहे आणि आता आम्ही चाललो आहे डोंगर घरला. सगळे जेवण केलं आहे आता आम्ही सगळ्यांनी आणि सगळे थकलेले आहे. आता
मस्त झोप घेतोय आम्ही. सो गाईज आता आम्ही आलो आहे रत्नागिरी. इथे कमीत कमी मला असं वाटतंय ह्या पायऱ्या बघून तर वरती टेकडीवर आहे गौतम बुद्धांची मूर्त आणि इथे भरपूर पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या कमीत कमी मला असं वाटतंय की 200च्या जवळपास आहेत ह्या पायऱ्या. चला बघूया जाऊन आपल्याजवळ जर आपल्याकडून जर जाणं झालं तर जाऊया. अगर हिम्मत होगी तो चलो पटापट. चढताना काही नाही उतरणे पटकन उतरत आहे. चल ते अंशू तू चढू शकशील का? एनर्जी जाते. ते बाबा चढून राहिले. गाईज आमच्यासाठी ॲडव्हेंचर आहे हे. मम्मी ते जे रमाईचं बोर्ड लागलं त्याच्यात आमच्या पिक्चर मधला ताई आहे. सो गाईज आता आम्ही स्टार्ट केलाय. पायऱ्या चढूयात. लेट्स स्टार्ट. नाही आजी 10 नाही सोडू शकत. चला स्टार्ट केलाय आम्ही. बघू शकता मागे खूप साऱ्या पायऱ्या आहेत. गाईज आम्ही 234 पायऱ्या चढलोय. सॉरी 254 पायऱ्या चढलो आणि त्यानंतर आम्ही तिथे चढलो. पायदा किती आहे पायऱ्या? 254 आहे म्हणते. आणि आम्ही मूर्तीजवळ पोहोचलो आहे. सो गाईज आम्ही गौतम बुद्धाची मूर्ती बघितली झालाय. आता आम्ही खाली उतरतो आहे. खाली उतरल्यावर कुठे चाललो आय डोंट नो. आता आम्ही पायऱ्या चढलो आहे 254. आता त्याच पायऱ्या आम्ही उतरणार पण आहे. आम्ही उतरणं पण चालू केलेलं आहे. हे आहे आमच्या कारचं नाव. सो गाईज आता वाजले 7:30. सो आता आमचं कुठे जायचं प्लॅन नाही आहे. आता आम्ही सरळ वर्धेला चाललो आहे. चला बघूया आता डायरेक्ट वर्धात जाऊया. है ना अंशू? आम्हाला खूप मोठं ट्रॅफिक लागलेलं आहे. आता इथे मधातून ट्रक टाकताय, कोणी गाड्या टाकताय आपापल्या. बघूया आता. आम्ही तर निघालो आहे वर्धेसाठी. गई गाडी निघाली. उल्लीच्या रस्त्यातून काढावं लागते. आता आम्ही आलो आहे रेस्टॉरंट मध्ये चहा प्यायला. आता आम्ही चहा पिऊया मस्त. इकडे अंशू चिप्स खात आहे. त्याला ऍसिडिटी झाली, सगळं झालं, पोटाला त्रास पण होत आहे. पण पोरगा काय म्हणू शकता, काय म्हणू शकता, काय म्हणू शकता, हा उल्लीचा पण ऐकत नाही. कसं उल्लीचा पण ऐकत नाही. उल्लीचा पण ऐकत नाही. येताना यांचे हाल कसे होते. पूर्ण हा पुस्त गेलाय बाहेर. खाऊ नाही राहिलाय, नुसतं खात राहतो. चहा तर पित नाही कारण चहा पिल्याने माहिती आहे काळ होते. नाही पण मी थोडंसं चहा बिस्किट खाणार आणि आज आपण जाऊया गरम गरम चहा प्यायला. आम्ही आता आलो आहे अग्रवाल रेस्टॉरंट मध्ये चहा प्यायला. आता आम्ही चहा पितोय मस्त. कुठे आलाय अंशू तू? अंशू कुठे आलाय? जोरात बोल. अग्रवाल रेस्टॉरंट. काय चालवते? कोण? गाडी स्पीडनच चालत नसलं थोडी चालणार. टोच मारते अशी. कशी टोच मारते? कशी चला काही चहा आलेला आहे, टेस्ट करूया. याच्यात बिस्किट चालला नाही. तो आता याला काय करायचं, याला आपण 2 पार्ट करूया. तुम्हाला माहिती आहे का 2 पार्ट करावं लागतं.
मम्मीला चहा पास करून दिला. मी टेस्ट करून सांगतो काय. लई 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 म्हणजे लई गोड आहे. छान आहे मग ते आवडला वाटते मॅडमला. मावशी पण खाऊन राहिली. इकडे तिकडे बिचारीचं इकडे तिकडे लक्ष राहते. इकडे माझे पप्पा बसले. पप्पाला मॅच असली की बढिया जमलं. कोणीच नाही पाहिजे मग. थंडी हवा मस्त मागे आहे ना पप्पा. हा मस्त मागे थंडी हवा आणि मॅच मस्त एकटेच आहे. जमलं. माझ्या मम्मी सारख्या खाली नका पडाल. चहा चांगला ना. बरं आहे. नाही बा मी पित नसते. आम्ही सगळं अटकलं भटकलं आलं तर अरे तर बोलतो नाही भेटलंच नाही. घेतलंच आहे तुम्ही. पोलो नाही तर सोले घ्या म्हणते पप्पा आहे ना. पोलो पोलोने काय होते का मम्मी. टाइमपास टाइमपास काही खाल्ले नव्हते. मळमळ नाही होत काहीच. तुम्ही पण लक्षात ठेवा. प्रवासात पोलो खाल्ल्याने मळमळ नाही होत म्हणजे तुम्ही ट्राय करा. बाहेर ट्रॅफिक असल्यामुळे लोकांनी इकडून तिकडून रस्ते काढले. कुठून पण काढायची आता गाडी पण काढायची. बाहेर बघा धूळ. कुठून काढला रस्ता आता माहित नाही. नाल्यातून रस्ता हॅलो राजू कसं होणार. अरे बापरे नाल्यातूनच गाडी काढली आम्ही तर. आता हा हायवे काका चिडलेत रे आमचे. पोरी कशा ट्रक मध्ये चाललेले आहेत. गाईज रात्रीचे 11:30 वाजले. आम्ही अजून फक्त नागपूरला आहे. चहा झाला. झोप येते. चहा पिल्यावर लोकांना ताकद येते पण मला झोप येते. इकडे एवढे ट्रक चालले. एवढी जास्त भीड आहे. आता आम्ही नागपूरला आहो. नागपूरला जेवण करणार आहो पण मला तर भूक नाही आहे. त्याच्यानंतर वर्धा पोहोचू. आता माहिती नाही किती वाजता वर्धा पोहोचू. मला तर वाटते 1-2च वाजेल. तुला भूक लागली आता. काय खायचंय तुला. लाईट तर बंद. दाल खिचडी. गाईज आता आम्ही आलो आहे सुरेखा धाबामध्ये. इथे छान खाट आहे. खाटमध्ये जाऊन बसू शकतो आपण किंवा चेअर्स मध्ये. हे दुसरं आहे. हे दुसरं आहे. हे वेगळं आहे. हे त्याच्यावर मोठं आहे. ते तिकडचं आहे नागपूर. हे आपला रोडवर. इथे नाही इथे नाही इथे नाही. हे रेस्टोरंट ना आपण तिथे जेवलो होतो ते तिकडचं आहे. सो गाईज आमचं जेवण झालेलं आहे आणि मला खूप जास्त समजलंच तुम्हाला झोप येत आहे. आणि आता आम्ही वर्धेला चाललो आहे.